हाय फ्रेंड्स. तर बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडत नाही आहे. त्याचं कारण असं की आमच्या घरामध्ये माझ्या भावाचं लग्न होतं. तर मग लग्नाची शॉपिंग वगैरे, लग्नाची सगळी तयारी आणि त्यानंतर लग्न, असे माझे लग्नामध्ये मग तिथे 10-12 दिवस मोडलेले आहेत. आणि त्यानंतर मग सासरी 1-2 दिवस थांबलो. त्यानंतर मग पुन्हा इकडे आलो. आणि इकडे 10-12 दिवस समजा घरी माणूस नसेल, एखादी लेडीज, तर घराची काय अवस्था असते सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मग ते सगळं आवरण्यात पुन्हा एकदा आणखी 2-4 दिवस वाया गेलेले आहेत. आणि मग त्यानंतर आता पुन्हा सगळं व्यवस्थित सुरळीत सुरू झालेलं आहे पहिल्यासारखं. तर आता मग मला पुन्हा एकदा याचं टाईम टेबल सेट करावं लागेल. याला व्यवस्थित टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. म्हणजे मग माझंसुद्धा अभ्यासाचं टाईम टेबल जे आहे ते व्यवस्थित सेट होईल. अशा प्रकारे रचना याच्या टाईम टेबलची करावी लागणार आहे. तर मग मला आता बॉम्बे हायकोर्टचा फॉर्म मी पण भरलेला आहे क्लर्कसाठी. तर 26 एप्रिलला आहे म्हणतायत परीक्षा. त्या हिशोबाने आता 1-2 महिन्यांचा कालावधी आहे जवळपास. तर त्या दृष्टीने पुन्हा एकदा क्रॅशपासून पुन्हा तयारी करावी लागणार आहे. कारण तुम्हाला मी सांगितलेलंच आहे यापूर्वी की मी थोडे दिवस जरी गॅप घेतला तरी मी सगळं पुन्हा विसरून जाते. आणि मग जसं जसं पुन्हा अभ्यासाला लागेल तसं तसं सगळं हळूहळू आठवायला लागतं. तर त्यामुळे आता पहिल्यापासून मला सुरुवात करावी लागणार आहे. आणि स्पेशली मॅथ्स, रिझनिंग नाही पण मॅथ्सची पहिल्यापासून मला पूर्ण तयारी करावी लागेल. कारण की आता यापूर्वी जे परीक्षा दिल्या आहेत मी, त्यामध्ये मॅथ्स हा सब्जेक्ट एवढा काही परीक्षांमध्ये नव्हता. रिझनिंग जास्त परीक्षांमध्ये होतं. जसं की चॅरिटी कमिशनर ची जी परीक्षा झालेली त्यामध्ये पण रिझनिंग होतं, मॅथ्स नव्हतं. तर याचे माकडचाळे सुरू झालेत. पर हाय करतोय तुम्हाला. हाय. हां, व्हॉट्स युअर नेम? टेल देम युअर नेम. What is your name? My name is? My name is Swananda Ambadapalve. Oh, my name is Swananda Ambadash Palve. Okay, you are a good boy. तर हे बघा आम्ही काय कारभार करून ठेवलाय. आईचं थोडं दुर्लक्ष झालं तर साहेबांनी इथं तर राडा केलाय. सगळ्या सोप्यावरचं ते कवर्स काढून घेतलंय. किचनमधून हा जो डब्बा दिसतोय ना, याच्यामध्ये मी सैंधव मीठ जे आहे ते ठेवलेलं असते. आणि याच्यामध्ये माझी विलायची पावडर असते. तर हे 2 डब्बे साहेब खुर्चीवर चढलेत. एक खुर्चीवर चढून घेतलाय आणि एक मिक्सर साईडला घेऊन मिक्सरवर उभा राहून हा डब्बा घेतलाय. आणि एक बाऊल आणलाय, त्याच्यामध्ये हे सगळं एकत्र केलंय. आता याच्यामध्ये अजून ABCDचे नंबर्स आहेत, काही लेटर्स आहेत, ते पण टाकलेत. आणि हे सगळं एकत्र केलेलं आहे. आणि असे कार्यक्रम करायला आम्हाला फार म्हणजे फार मजा येते. म्हणजे आईचं काम वाढवून तर ठेवायचंच. आणि डब्यातल्या चपात्या कुठं गेल्या? ओ हो. 2 मिनटं आई बाजूला गेली की अशी कार्यक्रम करतो आम्ही, है ना? काय करायचं आता त्याचं? लसूण पण टाकलाय. वा 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 वा. लसूण, पिस्त्याची साल, है ना? अजून काय? वा वा वा. क्रेयॉन्स पण आहेत बघा. क्रेयॉन्स आहेत. काय वाटतंय? सांगायला वाटतंय काही? म्हणजे हे सगळं खाली दिसतंय, है ना? वरतून मीठ टाकले, है ना? आता हे मीठ काय करायचं? वापरू का नको वापरू? काय करू आता? मलाच कन्फ्युजन आहे. तू का बरं असं वागतोस? शेप पण टाकलेत. कोणता शेप आहे तो? हा, आता काय करायचंय तुला याचं? सी आहे का तो? अजून काय? कोणता शेप आहे? कोणता नंबर आहे? आणि हे सगळं खराब झालंय, त्याचं काय आता? कोण साफ करणार आहे? कोण साफ करेल? तू करतो नक्की?
तर आता अभ्यासाबरोबरच ना टायपिंग सुरू करण्याचे सुद्धा दिवस आहेत जवळ आलेले असं मला वाटतंय. तर मी आज ना टायपिंग करून पाहणार आहे, म्हणजे माझी किती ॲक्युरेसी आहे आणि स्पीड पण किती आहे याचा एक अंदाज येऊन जाईल. त्यासाठी मी आज हा जो केरळ हायकोर्टचा एक जुना पेपर आहे 2024चा तो घेतलेला आहे. त्यातील एक पॅसेज जो आहे तो मी करून पाहणार आहे आणि त्यानुसार मग समजेल की किती आपली ॲक्युरेसी आहे आणि स्पीडसुद्धा आहे. त्यानुसार मग आपल्याला म्हणजे मला त्या दृष्टीने पुढे प्रॅक्टिसचा टायमिंग वाढवता येईल आणि ॲक्युरेसीकडे सुद्धा लक्ष देता येईल. आणि बॅकस्पेस आपल्याला बंद ठेवायचं आहे, त्यामुळे आपलं जे बॅकस्पेसकडे बटन जातं, बटनकडे हात जातो, सारखं एक बोट जातं, ते सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे माझ्यासाठी स्पेशली, कारण मला बॅकस्पेस वापरण्याची एवढी सवय लागली आहे एवढ्यामध्ये, म्हणजे ते सुद्धा कंट्रोल करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर इथे पाहू शकताय चुका किती झाल्या आहेत. हा काही एवढा मोठा पॅसेज नव्हता, छोटासाच होता. वेळ पण मला जवळपास 13-14 मिनटाचा वेळ लागला आहे आणि मला वाटतं हा एक 300च्या आसपास शब्दांचा पॅसेज आहे. तर एकंदरीत एक लक्षात येते की प्रॅक्टिस अजिबातच नाही आहे, चांगली प्रॅक्टिस करायची आहे. त्यामुळे लवकरात लवकर आणि रोज थोडी थोडी टायपिंग करावीच लागणार आहे. तेव्हा कुठे 10 मिनटामध्ये 400 शब्द जे आहेत ते कवर होतील. त्यामुळे तुम्हीसुद्धा आत्तापासूनच सुरुवात करायला हरकत नाही. जर तुमचा स्पीड चांगला असेल आणि ॲक्युरेसी पण असेल तर तुम्ही तरीसुद्धा रोज मी म्हणेल एक 10 मिनटं प्रॅक्टिस नक्कीच करा, जेणेकरून आपण मग स्क्रीनिंग पास करू आणि नंतर टायपिंगमध्ये बाहेर पडणार नाही. यासाठी आत्तापासूनच काळजी घेणं खरंच गरजेचं आहे. हे आज मी टाईम लावून केलेल्या पॅसेजच्या टायपिंगमध्ये मला एक लक्षात येत आहे. तोंडातला हात काढ. हे बघा असा खेळ चालू इकडे थेट दरवाजापर्यंत आहे. आता चेहरा बघा किती गरीब, एकदम बिचारा चेहरा बघा, किती शांत बाळे, अजिबात त्रास देत नाही. हो की नाही, हो की नाही, गुड बॉयज ना. हां, हे कुणी केलं रे? ही आगगाडी कुणी बनवली आहे? रेल्वे ही ट्रेन कुणी बनवली आहे? हा, तू बनवली आहे? हे असं खाली टाकायला घेतलंय आपण? हो, आणि त्याच्यावर काय टाकायचं मग? सोफ्यावर काय ठेवायचं? तर आपल्याला गृहिणींना अभ्यास करताना या सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सला सामोरं जावं लागतं. तर यांना डिस्ट्रॅक्शन्स नाही म्हणता येणार, ही आपली एक प्राथमिक जबाबदारी आहे, आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे आपली मुलं. तर त्यांना त्यांचा वेळ आपण द्यायला पाहिजे आणि त्यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना हे करू नको ते करू नको असं न सांगता ते जे करतायत त्यांना ते एन्जॉय करू दिलं पाहिजे आणि त्यांच्या ब्रेनला तेवढीच एक चालना मिळते आणि त्यांचं वाढीचं वय आहे, त्यांचं खेळण्याचं वय आहे. तर हे सगळं आपण पाहत आपल्याला स्टडी करायचं आहे, तेही न थांबता. प्रश्न पाहूयात आपण. 3 ते 5 फ्लॉपीची डिस्क क्षमता असते, तर 1.44 MB GUI म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेस. कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याच्या सिस्टीमला काय म्हणतात तर बूटिंग म्हणतात. वेब विश्वात एका साईटवरून दुसऱ्या साईटवर जाण्याला काय म्हणतात? नेव्हिगेशन. CD-ROMचं फुल फॉर्म कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी. CDRचं पूर्ण रूप CD रेकॉर्डेबल. .igov.edu.mil यांना काय म्हणतात तर डोमेन कोड म्हणतात. फुकागू हा वेगवान संगणक कोणत्या देशाचा? तर जपानचा. ईमेलचे मेसेजेसचे 3 भाग कोणते? हेडर, मेसेज आणि सही. PPP म्हणजे काय? पॉईंट टू पॉईंट प्रोटोकॉल. आउटलुक एक्सप्रेस एक काय आहे तर शेड्यूलर. प्रोग्राममधील त्रुटीमुळे चुकीचे परिणाम निर्माण होतात त्याला बग असे म्हणतात. टेलिफोन कोणत्या पद्धतीवर काम करतो? फुल डुप्लेक्स. माऊसला दुसरे नाव
रेट. दुसऱ्या पिढीतील संगणकात कोणत्या भाषेचा उपयोग सुरू झाला तर कोबोलचा. एक बिझनेस लँग्वेज आहे, आपल्याला माहिती आहे कोबोल. कशामध्ये एखाद्याची माहिती मिळून त्याला मेल पाठवून धमक्या दिल्या जातात तर सायबर स्टॉकिंग. हायपरलिंक डाटा किती कॅरेक्टरपर्यंत साठवू शकतो तर 2048 पर्यंत. कोणता व्हायरस आपल्या संगणकातली माहिती इतरांना पुरवतो तर ट्रोजन व्हायरस. कोणता व्हायरस शोधून नष्ट करणे अवघड जाते वर्म व्हायरस. वर्म व्हायरस हा जो आहे तो शोधून त्याला नष्ट करणं अवघड असतं. दुसऱ्याच्या संगणकामध्ये अनधिकृतपणे शिरणे व तेथील माहिती काढून टाकण्याला काय म्हणतात तर क्रॅकर्स म्हणतात. मायक्रोसॉफ्टची स्थापना बिल गेट्स यांनी केली. फ्रीवेअरची 2 उदाहरणे इन्स्टंट मेसेजिंग आणि गुगल टूलबार. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एका कृत्रिम उपकरणाला इंटेलिजन्स देणे. ही संकल्पना 1956ला कोणी मांडली होती तर मॅक कार्थी यांनी मांडलेली होती. जावास्क्रिप्ट हे नेटस्केप या कंपनीचे प्रोडक्ट आहे. जावास्क्रिप्ट नेटस्केप कंपनीचं प्रोडक्ट आहे. IBM या कंपनीने AI आधारित डीप ब्लू या बुद्धिबळ प्रोग्रामने गॅरी कास्परोवला मात दिली. व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे. ग्राफिक टॅबलेटचा उपयोग काय म्हणून करतात तर इनपुट ग्राफिक माहिती. एक निब्बल म्हणजे किती तर 4 बीट. 4 बीट म्हणजे एक निब्बल. भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला तर परम 8000. सध्या विंडोजचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरतात तर ॲक्टिव्ह विंडो. कॉम्प्युटरचा मेंदू म्हणजे मायक्रो प्रोसेसर, त्याला कोणत्या नावाने ओळखतात मायक्रोचिप. मेमरी व स्टोरेज हे संगणकाचे घटक कोणत्या बाबतीत भिन्न असतात तर किंमत, विश्वासार्हता आणि वेग. पुढचं आहे कोणते डिजिटल इनपुट डिव्हाइस आहे तर डिजिटल कॅम्पकॉर्डर, मायक्रोफोन, स्कॅनर. आपण कशाच्या सहाय्याने स्टोरेज मीडियासारख्या सीडीचे वाचन तसेच लेखन केले जाते तर रेड लाईट, लेझर झोत, मॅग्नेटिक डॉट, मॅग्नेटिक स्ट्रिप्सच्या सहाय्याने. ज्यावेळेस विद्युत पुरवठा बंद होतो त्यावेळी कॅचे व प्रमुख मेमरीतील मजकूर नष्ट होतो. अशा प्रकारच्या मेमरीला कोणती मेमरी म्हणतात तर व्होल्टाईल मेमरी. प्रत्येक संगणक हा ऑपरेटिंग प्रणाली असतो तसेच तो ॲप्लिकेशन प्रोग्रामही असतो. मायक्रोसॉफ्ट ऑफिस काय आहे तर क्लोज सोर्स सॉफ्टवेअर आहे. ऑप्टिकल डिस्कचे उदाहरण ओळखा तर डिजिटल व्हर्सटाईल डिस्क. तर हे प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आत्ता लेटेस्ट ज्या काही AI संबंधित तसेच कॉम्प्युटर संबंधित जगामध्ये चाललेल्या वेगवेगळ्या घडामोडी आहेत त्यांचा सुद्धा यामध्ये उल्लेख आहे. तर कशाचा वापर निवडक टेक्स्ट कॉपी करण्यासाठी तसेच दस्तऐवज पेस्ट करण्यासाठी केला जातो Ctrl+C, Ctrl+V. कॉपीसाठी असतं Ctrl+C आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl+V. युनिक्स या ऑपरेटिंग प्रणालीचा वापर कुठे केला जातो डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप कॉम्प्युटर, सुपर कॉम्प्युटरमध्ये. संगणकावर पिक्चर एन्कोडिंगची पद्धत कोणती तर JPEG. संगणकातील मायक्रो प्रोसेसरमध्ये कशाचा समावेश होतो अल्गोरिथम, लर्निंग युनिट आणि कंट्रोल युनिटचा. हाय लेव्हल लँग्वेज प्रोग्रामचे मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करण्यास कोणता प्रोग्राम असतो तर कंपायलर. कॉम्प्युटरचा प्रिंटर किंवा इतर उपकरणाद्वारे निर्माण होणाऱ्या आवाजाला काय म्हणतात तर व्हाईट नॉईज म्हणतात. जर इंटरनेटद्वारे तुमच्या संगणकामध्ये व्हायरस आला तर तो तुम्ही काढून टाकण्यासाठी कशाचा वापर कराल अँटीव्हायरसचा. फाईल हे डेटा व प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात. फाईल्स डेटा आणि प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्च इंजिन कोणत्या नावाने ओळखले जाते तर बिंग. डेटाबेस हा फाईल्सचा संग्रह आहे. संगणकात छापील प्रतिमा साठवण्याकरता वापरण्यात येणाऱ्या उपकरणास काय संबोधले जाते स्कॅनर. कॉम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचं बूटिंग करणं असं म्हणतात. मायक्रोफिल्मचा वापर कॉम्पॅक्ट स्वरूपात प्रचंड डेटा संग्रहित करण्यासाठी केला जातो. WWWचा फुल फॉर्म आपल्याला माहिती आहे वर्ल्ड वाईड वेब आहे आणि याचे कुणी तयार केलं होतं WWW हा जो वेबसाईट किंवा आहे ते कुणी तयार केलेलं होतं तर टिम बर्नर्स-ली यांनी 1990मध्ये. वेबसाईटवरील प्रथम पेज होम पेज म्हणून ओळखतो आपण. संगणकात वापरण्यात येणाऱ्या बायनरी नंबर पद्धतीचे स्वरूप कसे असते 0 आणि 1 यांच्या स्वरूपामध्ये ते असते. FTPचे संक्षिप्त रूप फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल.
माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 हा कायदा कशासाठी आहे तर सायबर गुन्ह्यांसाठी आहे. संगणकाची प्रोसेसिंग स्पीड कोणत्या एककात मोजली जाते हर्ट्झमध्ये. ईमेलचे पूर्णरूप इलेक्ट्रॉनिक मेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढे प्रश्न पाहिलेले आहेत.